बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरमधून कानठळे बसवणारे फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर राज्यभरात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळते। आजसुद्धा पुण्याच्या भोर पोलिसांनी अशाच प्रकारे ज्या अतिउत्साही बुलेटस्वार आपल्या बुलेटमधून फटाक्यांसारखे कानठळे बसवणारे आवाज काढतात त्या स्वारांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज शिवजयंती आहे आणि भोर तालुक्यात असणाऱ्या अनेक गड किल्ल्यांवर शिवप्रेमी जे आहेत ते शिवजयंती घेऊन घेण्यासाठी येत असतात आणि अशाच अतिउत्साही शिवप्रेमींकडून आपल्या बुलेटस्वारांच्या बुलेटमधून या मॉडिफाईड सायलेन्सरमधून कानठळे बसवणारे आवाज जे आहेत ते काढण्यात येत होते आणि आता या सर्व बुलेटस्वारांवर या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही दिवसात नागरिकांच्या तक्रारी होत्या, नागरिकांना त्रास होत होता खरं तर हे बुलेटस्वार अशा प्रकारे कानठळे बसवणारे आवाज काढत होते त्यामुळे, आणि आता अखेर पोलिसांनी यावर कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत भोर पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत। तुम्ही आज कारवाई केलेली आहे, कशा प्रकारे ही कारवाई सुरू आहे, तुमची कशी कारवाई सुरू आहे? काही दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी होत होत्या की बुलेटस्वार हे फटाकड्याचा आवाज काढून कानठळे बसला अशा आवाजाप्रमाणे ते काढत होते। त्यामुळे आज भोर पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे बुलेटस्वार किंवा बाहेरून येणारे बुलेटस्वार यांच्यावर आम्ही आज 10 बुलेट पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे इथून पुढे जे बुलेटस्वार आवाज काढतील त्यांच्यावर इथून पुढे पण आवाज काढल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहेत। आपण पाहतो की कशा पद्धतीने आता भोर पोलीस स्टेशनवाले भोर पोलीस जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात आणि जे कानठळे बसवणारे आवाज जे आहेत ते अतिउत्साही बुलेट्सवर काढतात त्यांच्यावर कारवाई नागरिकांच्या तक्रारीनंतर या भोर पोलीस स्टेशनने सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।